संदर्भातली हिमाचल प्रदेशापासून उत्तराखंड पर्यंत पावसानं थैमान घातलेलं असतानाच आता याच पावसाचं आणि निसर्गाचं रौद्ररूप दाखवणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला। या व्हिडिओमुळे उत्तराखंड आणि नजीकच्या पर्वतीय भागांमध्ये पावसानंतरची नेमकी स्थिती किती भयावह झाली आहे याचीच दृश्य पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावरती सध्या उत्तराखंडच्या केदारनाथ येथील व्हायरल होणारा व्हिडिओ भीमबली प्रांतातील असून इथं 11 ऑगस्ट 2024ला दुपारी झालेल्या भूस्खलनामुळे उद्भवलेली भयानक परिस्थिती आता प्रशासनाचीही चिंता वाढवू लागली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। तर व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार संपूर्ण डोंगरच मंदाकिनी नदीच्या प्रवाहात कोसळलाय। स्थानिक आणि प्रवाशांनी या भूस्खलनाचा व्हिडिओ चित्रित करत तो सोशल मीडियावरती शेअर केल्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार मंदाकिनी नदीच्या बलशाही प्रवाहामुळे सुरुवातीला काही माती पडण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण डोंगरकडा कांठाळ्या बसवणारा आणि धडकी भरवणारा आवाज करत पाण्यात कोसळला। हा पर्वतमास भाग नदीमध्ये कोसळल्यानं नदीचा प्रवाह थांबून तिथं मोठा डोह तयार झाला। स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मंदाकिनी नदीच्या वरील भागामध्ये तलाव क्षेत्र निर्माण झालं असून प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। जिल्हा व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंग रजवार यांच्या माहितीनुसार भीमबली हेलिपॅड समोर वाहणाऱ्या नदीवर असणारा पर्वत कोसळल्यानं मंदाकिनी नदीचा प्रवाह खंडित झाला। या ठिकाणची ही भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता।